नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बेपोट्यो संसदेतले खरे डरकाया फुटणारे वाघ याच्यावर आजचा व्हिडिओ आहे. मला ज्या लोकांचे भाषणं संसदेतले आवडतात आणि मी आवर्जून बघतो, संसदेचं सेशन बघत असताना डिबेट बघण्या लायक असतात आणि खरंच डिबेट बघायला पाहिजे, त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटते. ठीक आहे, संसदेतला एक मोठा वाघ आहे ज्याला रागा म्हणून आता ओळखण्यात येते. आणि एक माणूस, ठीक आहे, एक आदमी, ठीक आहे, एक आदमी त्याची मन होती ना, एक मोदी सब पे भारी. कुछ नाही, सुते बॉम्ब फुटला मोदीचा आता. एक राहुल गांधी सब पे भारी. ठीक आहे, राहुल गांधीचा दबदबा आहे. या भारतातल्या शेतकऱ्याला मारण्यासाठी भारत अमेरिका ट्रेड डील मोदीनं पारित केली, कारण त्याच्या एप्स्टीन फाईलमध्ये काही फाईल होत्या. होऊ शकते का तुझ्या फाईली आम्ही बाजूला काढून ठेवतो, ठीक आहे, तुझ्या फाईली उघड होऊ देणार नाही, तू भारतीय शेतकऱ्याचा जीव घे. 400 ट्रिलियनचा अमेरिकेतला माल 0% टेरिफवर भारतात येणार आहे. म्हणजे अमेरिकेतल्या मालावर कोणताही टेरिफ नाही. उलट भारतातला माल अमेरिकेत गेला त्याच्यावर 18% टेरिफ. जर तिचं सोयाबीन, मका, कापूस आणि अनेक फळं भारतात आले तर भारतातल्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. भारतातल्या मालाचे भाव पडन आणि ते पडणं सुरू झाले आहे. याले जबाबदार मोदी राहीन. मी का सांगून राहिलो ते लक्षात ठेवा. त्याच्या विरोधात आवाज बुलंद करणारा माणूस आहे राहुल गांधी. अनेक मुद्दे, भारताच्या सीमेवर चायनाचं सैनिक घुसलं तेव्हा आमचा बापू म्हणे, जो ठीक आहे आपका दिल चाहे मन चाहे वो करो. ठीक आहे, याच्यापेक्षा भारताचा पंतप्रधान मोदी करूच काय शकते. खतरनाक माणूस आहे जो सध्या भारी पडून राहिला. दुसरा खतरनाक मुद्दे मांडणारा माणूस आहे, ठीक आहे, आम आदमी पार्टीचे सदस्य आणि आम आदमीतर्फे राज्यसभेवर सदस्य म्हणून गेलेले राघव चड्ढा. आता हे राघव चड्ढा जे आहे हा एज्युकेटेड माणूस आहे, घरचाही चांगला आहे, असा काही गोरगरीब आहे, पण गोरगरिबाची जनसामान्य माणसाची जाण असणारा माणूस आहे. ठीक आहे, पैसेवाला प्रत्येक मुक्या अन्या आणि अदानीसारखाच बदमाश असते असं नाही. असेही लोक आहे श्रीमंत ज्याला सामान्य माणसाची कदर आहे. ठीक आहे, एका मोठ्या हिरोईनीसोबत लग्न केलेला माणूस आहे तर ते हिरोईन काही हलत्या भलत्याशी तर लग्न करणार नाही. मग राघव चड्ढ्यासारखा माणूस कोणते विषय मांडतो, तर या माणसानं विषय मांडला का, ठीक आहे, जर तुम्ही टोलवर चांगला रस्ता द्यासाठी पैसे घेता, मग तुम्ही पेट्रोलवर 5.5 रुपये सेस, डिझेलवर 4.5 रुपये सेस जास्तीचा टॅक्स घेता आणि त्याच्यानंतर तुम्ही गाडी विकत घेताना 15 वर्षाचा रोड टॅक्स घेता. तर गाडी विकत घेताना 15 वर्षाचा रोड टॅक्स हा कशासाठी? मग जेव्हा आम्ही रोडवर रोड टॅक्स भरत आहे, आम्ही पेट्रोल डिझेलवर जास्तीचा टॅक्स भरत आहे, दर लिटर मागं भरत आहे, तर तुम्ही आमच्याकडून 15 वर्षाचा वन टाईम टॅक्स घेता कायले? अशी कोण्या देशात पद्धत नाही आहे का 4-4 ठिकाणून एकाच गोष्टीसाठी टॅक्स वकराचं. त्यानं त्या गोष्टीवर मुद्दा उचलला आणि खूप चांगला उचलला. याच्यावरून चांगल्या गोष्टी, कारण त्यानं मागच्या अधिवेशनात एक प्रश्न विचारला होता का एक समोसा 120 रुपयाचा विमानतळावर भेटते, पाण्याची बॉटल 60 ते 80 रुपयाची भेटते, जी बॉटल बाहेर फक्त 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान भेटते. पाण्याची बॉटल त्याच्या रेटनुसारच भेटायला पाहिजे. चहा 120 रुपये किंवा 100 रुपये कट भेटते, असं का त्याच्यात सोनं टाकते का चांदी टाकते, असे प्रश्न विचारलेत. आता विमानतळावर खरंच चहाच्या किमती, पाण्याच्या बॉटलच्या किमती आणि 20 रुपयात समोसा भेटायला लागला. हे कशामुळे? तर राघव चड्ढा यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे. आता पुन्हा त्यांनी, ठीक आहे, प्रश्न बेरोजगाराबाबत, ठीक आहे, त्यांनी आता पुन्हा मागे एक प्रश्न विचारला होता का हे जे पोरं ऑनलाईन, ठीक आहे, ब्लॉग तयार करतात, त्याच्यानंतर जे पोरं, ठीक आहे, नवीन नवीन विषय घेऊन येतात, त्याच्यासाठी कुठंतरी व्यासपीठ असलं पाहिजे, याच्यावर प्रश्न विचारला. म्हणजे युवकांसाठी का असलं पाहिजे? ठीक आहे, राघव चड्ढा नेहमीच नवीन नवीन विषय घेऊन येतात. ठीक आहे, आता त्यांनी पुन्हा एक नवीन विषय मांडला खतरनाक, का जे तुम्ही बाहेरचे हॉटेलचे पदार्थ खाता, मग चिकन खा का तिकडं, ठीक आहे, ते का पोट्टे काय खाते, मोमोज, ठीक आहे, दूध,
दुधामध्ये का राहते तर दुधामध्ये कपड्याचा सोडा, समजलं का, चिकनमध्ये स्टेरॉइड, असे अनेक घातक पदार्थ मिसळल्या जाते आणि ते मिसळलेलं अन्न आपण खातो. ठीक आहे. तुपामध्ये वनस्पती तूप मिसळल्या जाते, तेलामध्ये पाम तेल मिसळल्या जाते, ज्याच्यावर शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकते. याची क्वालिटी चेकिंग करणाऱ्या व्यवस्था असून त्या पैसे घेऊन गबन करतात प्रोग्रॅम. ठीक आहे. आता याच्यावर काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे. अनेक लोकांचे जीव याच्यामुळे धोक्यात आले आहे. असे अनेक मुद्दे आणि महत्त्वाचे आणि जनसामान्याचे आणि कॉमन माणसाचे मुद्दे घेऊन हा माणूस लढतो. म्हणजे संसदेत शिकला सवरला माणूस राहुल गांधी फॉरेनवरून डिग्री आहे. ठीक आहे. राघव चड्डा फॉरेनवरून डिग्री आहे. असे शिकले सवरले माणसं गेले तर खरंच व्यवस्थेले प्रश्न विचारू शकते. सर्वसामान्य माणसाचे, ठीक आहे, सर्वसामान्य माणसाचे मुद्दे उचलणारे लोक आहे. तुम्ही मला BJPचा एक माणूस दाखवा त्यानं सर्वसामान्याचा मुद्दा उचलला असेल तर दाखवा मला. ठीक आहे. आता यायचं सरकार आल्यावर उचलला बा एक मुद्दा, समजलं काय. एक ते पोरगी आली आता मैथिली ठाकूर, तर तिनं, ठीक आहे, शिकली आहे म्हणून तिनं सांगितलं का मैंने हॉस्पिटल के लिए, ठीक है, लेटर दिया था, आपने उसका आंसर दिया कि हॉस्पिटल बराबर है. मैं फिर जाकर आई तो हॉस्पिटल वैसी की वैसी हालत में है, उसमें सुधार की बहुत ज़रूरत है. तिनं डायरेक्ट बिहारच्या विधानसभेतच त्याच्याच मंत्र्याच्या कानपटात हाणली. खूप चांगली गोष्ट झाली, तिनं प्रेमानं हाणली. ठीक आहे. कारण ती शिकली आहे, तिला माहीत आहे आरोग्याच्या सुविधा का द्यायला पाहिजे ना का नाही. त्याच्यानंतर संजय सिंग, ह्या माणूस तर ऐकतच नाही. ह्या सर्वसामान्याचे खतरनाक मुद्दे घेऊन येते आणि डिबेट करणारा सगळ्यात खतरनाक माणूस आहे संजय सिंग. आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार आहे आणि प्रचंड चांगल्या पद्धतीने डिबेट करतात, खूप चांगले मुद्दे मांडते. त्याच्यानंतर स्वाती मालिवाल, ह्या बी राज्यसभेच्या खासदार आहे आम आदमी पार्टीतर्फे. शिकलेले आहे, हुशार आहे आणि चळवळीतून आले आहे, आंदोलन करून आले आहे. त्याच्यामुळे सामान्य लोकांची जाण आहे. दिल्लीचं एअर पोल्युशनचे मुद्दे, गंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा, त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर अजून मुद्दे आहे. तर आता याच्यात त्यांनी मांडलेले मुद्दे पहा. ठीक आहे. मग इल्लीगल डेअरी माफिया, ठीक आहे, म्हणजे दिल्लीमध्ये डेअरी माफिया म्हणजे दुधामध्ये प्रचंड भेसळ आहे. त्याच्यानंतर सिच्युएशन ऑफ ॲनिमल हॉस्पिटल, म्हणजे जे गुराढोरांचे हॉस्पिटल आहे त्याची कंडिशन अत्यंत दयनीय आहे, त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे. एज्युकेशन रिफॉर्म करायला पाहिजे. त्याच्यानंतर कॅन्सर हॉस्पिटल नाही आहे भारतात, त्याच्यामुळे लोक मरून राहिले. महिलांची सुरक्षेसाठी, ठीक आहे, सरकारनं, ठीक आहे, प्रयोजन करायला पाहिजे. कारण अनेक महिला गायब होऊन राहिल्या, ठीक आहे, त्याचं किडनॅप होऊन राहिल्या, त्या कुठं चालल्या, का चालल्या. प्रचंड बलात्काराचं प्रमाण आहे भारतामध्ये. ठीक आहे. महिलांवर होणारे, घरात होणारे अत्याचार याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. त्याच्यानंतर भारतीय सैनिकांना टॅक्स फ्री सॅलरी भेटली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेती माफिया याच्यावर प्रश्न विचारले. ठीक आहे. त्याच्यानंतर सिनियर सिटीजनची काळजी घेण्यासाठी सरकार काय करू शकते अजून. ठीक आहे. आणि ड्रग्ज माफिया, या सगळे मुद्दे स्वाती मालिवाल यांनी उचलले आहे. हे सगळे लोक खतरनाक लोक आहे. पुन्हा मला दोन लोकांच्या डिबेट आवडते. यायचे भाषणं नक्की संसदेतले पहा, तुम्हाला काहीतरी चांगलं भेटेल. आणि हुशार लोक आहे. एक आहे शक्तिसिंग गेहोल, हे काँग्रेसचे खासदार आहे लोकसभेचे आणि हे गुजरातमधून निवडून आले आहे. हा एवढा खतरनाक डिबेट करणारा माणूस आहे. याच्यासारखी प्रभावी वक्तृत्वशैली मी नाही पाहिली. खतरनाक डिबेट करतात, खतरनाक मुद्दे मांडतात. गुजरातमधून आलेले अनेक लोक मी मोदीचेच भक्त पाहिले, पण काँग्रेसचे विचार असणारा एवढा कट्टर काँग्रेस विचारसरणीचा माणूस, ठीक आहे, मी पहिल्यांदा पाहिला शक्तिसिंग गोहोल, का जो खतरनाक आणि मोदीले तर चुपच करते. मोदीचे पुरे किस्से बाहेर काढते हा माणूस आणि डिबेटमध्ये पुरा ढिसक्याव करून टाकते. ठीक आहे. गुजरातच्या बंद्या BJPच्या खासदार राहिले. कारण याच्यासोबत डिबेटमध्ये कोणी टिकू नाही शकत. गुजरातमध्ये मी पाहिलं. यायचे भाषणं आहे का संसदेतले. आणि एक आहे RJDचे मनोज झा, आता खतरनाक माणूस आहे भाऊ. सेल्युटेबल वर्क आहे या माणसाचं.
असे मुद्दे उचलतात, असे डिबेटचे मुद्दे मांडतात, ठीक आहे, आणि मुद्देसूद मांडतात. भारतात कोणताही विषय असो, मग तो नोटाबंदीचा असो का तो GST लागू करण्याचा असो, ठीक आहे, आणि त्यानं काय होईल, तिहेरी तलाकचा मुद्दा असो का शेतकऱ्याचे काय कायदे असो, ठीक आहे, या मुद्द्यावर डिबेट कशी करायची आणि कोणत्या गोष्टी चांगल्या आणि कोणत्या गोष्टी वाईट आणि यानं काय परिणाम होईल ह्या कायदा केला तर याच्यावर सगळ्यात खतरनाक मुद्देसूद बोलणारा माणूस म्हणजे मनोज झा. या मनोज झाचे खरंच तुम्ही डिबेटचे मुद्दे ऐका, लोकसभेतले भाषणं ऐका, तुम्हाला याच्यापासून खरंच काहीतरी शिकण्यासारखं भेटन. म्हणून या देशातल्या नवयुवकांनी राजकारणात यावं. राजकारण पैसे कमावण्यासाठी करू नये. मला असं वाटते राजकारण समाजकारणासाठी असलं पाहिजे, पण आता सध्या देशाची परिस्थिती राजकारण म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे राजकारण असं झालेलं आहे. कारण अनेक लोक राजकारण हे पैसा कमावण्याचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहत आहे. तुम्हाला काय वाटते तुम्ही खाली तर कमेंटमध्ये मला सांगा. पण मला असं वाटते का या देशातले चांगले युवक जसं राघव चड्डासारखा माणूस, स्वाती मालिवालसारखी स्त्री जर देशाच्या संसदेत जाऊन जनसामान्याचे मुद्दे मांडू शकते तर शिकले सवरले मुलं यायले पाहिजे, तेही असे मुद्दे घेऊन संसद गाजू शकते. आणि आपलं मत या लोकशाहीत मांडणं गरजेचं आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाचा तेवढाच आदर सत्तेत असणाऱ्या लोकांनी ठेवावा, तेव्हाच या कोणत्याही देशाची लोकशाही जिवंत राहते. हे मात्र लोकशाहीचं, ठीक आहे, हे मात्र लोकशाहीचं मेन केंद्रबिंदू आहे का अपोजिशनचा मान सन्मान सत्तेतल्या लोकांनी ठेवायला पाहिजे. पण आता देशात लीडर ऑफ अपोजिशनले बोलायलाच वेळ देऊन नाही राहिले. कोणताही सभागृहाचा अध्यक्षपदावर माणूस बसलेला माणूस नो 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 आप चुप बैठे असाच म्हणते. म्हणून आता या देशाच्या लोकसभेच्या सभापतीवर ओम बिर्लावर अविश्वास ठराव मांडण्यासाठी तसं लेटर लोकसभेच्या महासचिवाला दिलं आहे. आणि जर हे झालं तर ओम बिर्लाचा बँड वाजू शकते. कारण ओम बिर्ला हा लोकसभेचे सभापती आहे, पण ते एक साईड बोलतात, ठीक आहे. लोकसभेच्या सभापतीपदावर असणारा माणूस हा निष्कलंक असायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर पारदर्शक असायला पाहिजे आणि दोन्ही बाजूंना समान वेळ देणारा पाहिजे. कोणाशी भेदभाव न करता त्यानं त्या खुर्चीला निपक्षपातीपणे न्याय द्यावा एवढीच अपेक्षा लोकशाहीत असते. तुम्ही कोणत्याही त्या पक्षाचे जरी असाल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही सभापतीच्या खुर्चीवर आहे, तुम्ही तिथं BJPचे प्रवक्ते म्हणून नाही, याचा तरी तुम्ही सन्मान ठेवायला पाहिजे असं मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते खालतं कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.